मंडळी, ताज्या हिरव्या मटारची ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी बाउल मध्ये 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, या चवीनुसार मीठ, ओवा घातला, 3 चमचे तेलाचं मोहन घातलं, पिठाला चांगलं लावून घ्यायचं। पिठाची मूठ बांधली गेली पाहिजे। यानंतर लागेल तसं पाणी वापरून घट्टसर पीठ मळलं। या पिठाला थोडंसं तेल लावून 15 मिनिट झाकण ठेवून भिजू द्यायचं। मिक्सर जार मध्ये थोडे काळे मिरे, धने, बडीशोप, जिरे जाडसर वाटायचे। 1 वाटी ताजा हिरवा मटार, आलं, लसूण आणि देठासह कोथिंबीर घालून दरदरीत वाटलं। पॅन मध्ये गरम तेलात जाडसर केलेला मसाला, 2 चमचे बेसन पीठ घालून परतलं। नंतर यात तयार मटारची पेस्ट घातली, हळद पावडर, गरम मसाला, मिरची पावडर आणि मीठ घालून चांगलं मिक्स करत परतलं। छान परतलं की 5 मिनिट झाकण ठेवून वाफ काढली, म्हणजे वाटाणा छान शिजतो। आता भिजलेल्या पिठाचा एक छोटा उंडा घेऊन हातावर पारी तयार केली। नंतर यात तयार मटारच्या स्टफिंगचा गोळा ठेवून सर्व बाजूने जमा केलं आणि वरनं याचं तोंड बंद केलं। दोन्ही हाताने दाबून कचोरी तयार झाली। हलक्याशा गरम तेलात या कचोऱ्या सोडून घ्यायच्या। थोडीशी वर आली की तेल सोडायचं। इथे आता मस्त अशी खुसखुशीत मटर कचोरी तयार झाली। रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।